नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अकाउंट मधील प्रकरण नंबर 8 त्यामधील गणित नंबर 10 बघणार आहोत. भाग जप्तीचं अगोदर व्हिडिओ एक पूर्ण भाग जप्ती काय असते समजावून सांगितलंय. ते व्हिडिओ बघितल्याशिवाय गणितात कोणी यायचं नाही. गणित हे डायरेक्ट आला तर फार डोक्याच्या वरून जाईल. ते पूर्ण व्हिडिओ समजून घ्या, त्याच्यानंतरच हे बघा हे गणित बघू. यामध्ये फक्त अगोदर सांगितलं अशोक आणि अतुल यांच्या फक्त भाग जप्तीच्याच नोंदी करा. तर फक्त भाग जप्तीच्या नोंदी करायला सांगितलं. म्हणजे अर्ज शुल्क, वाटप शुल्क, प्रथम हप्ता, दुय्यम हप्ता, मिळाला मागील ह्या काही नोंदी करायच्या फक्त जप्तीच्या. गणित एकदा वाचून घेऊ, साईडला लिहून घेऊ. सुमन लिमिटेडने 10 रुपयाचा भाग 3 रुपये परव्याजीवर समभाग निर्गमित केले. म्हणजे समहक्क भाग आहेत आणि 10चा भाग 3 रुपये टाकून 13ला विकली कंपनी. त्यावर पुढील प्रमाणे रक्कम येणार आहे. अर्जासोबत 3, आवंटनावर 5, प्रथम हप्ता 2.5, अंतिम हप्ता बी 2.5. 2.5 आणि 2.5 पासून 5, 10 आणि 13. तर 10 आणि 13चे टोटल दिले आपल्याला. ठीक आहे, ओके. पुढे बघू. तसं साईडला लिहून घेऊ. आपल्या कंपनीमध्ये 10 रुपयाचे भाग आहे. 3 रुपये टाकून कंपनी 13ला विकणार आहे. पैसे कसे येणार आहेत? अर्जासोबत, नंतर वाटपासोबत, नंतर प्रथम हप्ता, त्याच्यानंतर अंतिम हप्ता. तीन 5, 3, 5, 2.5, 2.5 या 5 मध्ये प्रव्याज मिक्स आहे. ओके, ठीक आहे. पुढे अशोक हा एक भागधारक. आता एक अशोक नावाचा व्यक्ती आहे, तो त्याच्याकडे असलेल्या 200 भागांवरील, म्हणजे अशोककडे किती भाग आहेत? 200. म्हणजे अशोकनं आपल्या कंपनीचे 200 भाग घेतला. पुढे भागांवरील आवंटन आणि प्रथम हप्ता मागणी राशी देण्यास अपयशी ठरल्यामुळे प्रथम हप्ता मागणीनंतर संचालकांनी ते भाग जप्त केले. आता हे ध्यान देऊन ज्यानं वाचलं त्याला कळालं असं, ज्यानं ध्यान देऊन नाही उभं हैरागैरी पद्धतीनं जर बघितलं असतं तर त्याच्या फार डोक्याच्या वरून जाईल. ध्यान देऊन बघा. आता काय म्हणते, अशोक हा एक भागधारक आहे. त्यानं त्याच्याकडे 200 भाग घेतलाय ना. ठीक आहे, 200 घेऊ जा. त्यांना आवंटन रक्कम आणि प्रथम हप्ता मागणी राशी देण्यास अपयश आहे. याचा अर्थ 1, 2, 3 पर्यंत. याचा अर्थ तो हे एक देण्यास आणि हे एक देण्यास तो अपयश आहे. कोण? अशोक. ठरल्यामुळं प्रथम हप्ता मागणीनंतर संचालकांनी त्याचे भाग जप्त केले. म्हणजे प्रथम हप्ता मागणी झाल्या इथं झालं की त्याचे भाग जप्त झाले. म्हणजे हे तर त्याला मागलंच नसत, हे डोक्यात ठेवा. म्हणजे त्याला 1, 2, 3 मागले होते, त्याच्यापैकी त्यानं हे 2 दिलं नाही. म्हणे काय सांगितलं? आवंटन राशी म्हणजे वाटप शुल्क, आवंटन व प्रथम हप्ता हे 2 देण्यास तो पैसे. त्यामुळे संचालकांनी त्याचे भाग कधी जप्त केले? प्रथम हप्त्यानंतर जप्त केले. मला सांगा, 1, 2, 3 पर्यंत मागले होते आणि प्रथम या हप्त्यानंतर त्याचे भाग जप्त केले. म्हणजे कंपनीने त्याला अंतिम हप्ता मागला होता का? नाहीच मागा. म्हणजे 1, 2, 3 मध्ये त्यानं फक्त हे 2 देऊ शकत नाही, अपयश आहे. आता फार सगळ्यात मेन प्रश्न तो, जर त्याने 1, 2, 3 पैकी हे एकच दिलं, हे 2 जर दिलं नसत, तो म्हणजे हे दिलं म्हणून कुठं सांगितलंय? अरे हे 2 दिलं नाही म्हणजे याचा अर्थ हे दिलं नाही, हे 2 दिलं नाही म्हणजे दिलं ना. त्याने कोणती आवंटन रक्कम प्रथम हप्ताच हे देण्यास अपयश येतो. हे 2 देण्यास अपयश म्हणजे हे दिला. तुम्ही हे कसं काय नाही म्हणाले? मग प्रथम हप्त्या मागणीनंतर जप्त झाले म्हणजे याचा अर्थ हे झाल्या दुसऱ्या दिवशी प्रथम हप्ता मागले, याने दिलं नाही लगेच जप्त. याचा तर विषयच नाही, मागले नाही तुझी नाही. मग ठीक आहे. आता मला सांगा, 1, 2, 3 पैकी हे दिलं, हे 2 दिलं नाही. हे 2 दिलं नाही म्हणजे कंपनीकडं ह्या व्यक्तीचा आवंटन रक्कम मिळाली का? नाही मिळाली. आवंटन राशीचे मिळाल्यानंतर याचा प्रव्याजी वाढावा कंपनीकडे आला का? नाही आला. आणि जर वाढावा कंपनीकडे आला नाही तर कंपनी वाढावा येणं गेल्यावर मी सांगितलं रडते पडते, सांगते सगळ्याला आम्हाला वाढावा भेटला नाही. ठीक आहे. आता इथे कसं बघा, ही कंपनी, हे अर्जदार, त्या अर्जदाराचं नाव अशोक काहीतरी होतं. ठीक आहे, अशोक. आणि भाग होते 200. ते बघा, अशोक आहे हा. अशोकला भाग किती? 200. अशोकनं 200 भागावर काय दिलं ना काय नाही दिलं ते सांगितलंय. ते काय म्हणून, ह्या व्यक्तीनं प्रथम हप्त्यानंतर याचे भाग जप्त झाले. प्रथम हप्त्यानंतर म्हणजे हे झाल्या दुसऱ्या दिवशी. मग आता सांगा, त्याने वाटप शुल्क म्हणजे आवंटन राशी प्रथम हप्ता कंपनीकडे भरला नाही, हे 2 देण्यास तो पैसे. जर त्याने हे 2 दिले नाही तर फक्त हेच दिलं. आता हे 2 दिलं नाही म्हणजे वाटप शुल्क याचा कंपनीकडे आला का? नाही आला. आणि वाटप शुल्क नाही आला म्हणजे त्या वाटप शुल्कात कोण आहे? प्रव्याजी. वाटप शुल्कच नाही आला तर प्रव्याजी आली नाही. आता सांगा, प्रव्याजी म्हणजे वाढावा जर कंपनीकडे आला नाही तर कंपनी
टेन्शन घेऊन सगळ्याला सांगाल की नाही, सांगाल की बाबा यानं आम्हाला वाढावा दिला नाही, यानं वाढावा दिला नाही असं सांगाल. आणि याचे भाग कंपनी भाग काय करेल, जप्त. सांगा मग या अशोकचे भाग जर कंपनीने जप्त केले तर जप्तीची नोंद काय होईल? तुम्हाला मी आधी सांगितलं जप्तीची नोंद सिंपल मध्ये, त्या पूर्ण व्हिडिओ मध्ये. तर बघू आता. आणि ते बी कंपनीकडे वाढावा आला नाही तर वाढावा दाखील नोंदीमध्ये, तर नोंद होईल भाग समभागित. कोणतं भाग समभाग आहे का? तो नोंद राहील समभाग भांडवल खाते नावे. भाग जप्तीची नोंद आहे. आपण नोंद आधी सांगितल्या भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते समाशी नोंद आपली. तर भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खात्याला, जमा म्हणजे जप्ती खात्याला, सॉरी इथं वाढावा आहे ना, प्रवेश लावायचं. कारण कंपनीकडे या व्यक्तीने हे 2 दिलं नाही म्हणजे याचा अर्थ हे दिलं नाही, हे दिलं नाही म्हणजे याच्यात या 5 मध्ये प्रवेश बियाणं दिला नाही कंपनीकडे, दिलं नाही तर कंपनी उल्लेख करी त्याच्यामध्ये ते दाखवा भाग प्रवेशी खाते नावे. इथं समभाग लावून समभाग शब्द समशिल्लक लावता जसं वरी लावलं. तर समभाग भांडवल खाते नावे, प्रवेशी खाते नावे. प्रवेशी का लावला कळलं नाही, कारण कंपनीकडे आला नाही, उल्लेख करील. आणि आला असता तो उल्लेख केली नसते. समजा याचा अर्थ हे दिलं असतं आणि हे 2 दिलं नसतं, हे दिलं म्हणजे याचा अर्थ कंपनीकडे वाढावा आला असता, आणि वाढावा आला असता तर कंपनी एंट्रीमध्ये दाखल नसतं, एवढं डोक्यात ठेवा. पण इथं आला नाही म्हणून दाखवली. तर भाग भांडवल खाते नावे, भाग प्रवेशी खाते नावे. आता इतक्यापैकी तुम्हाला माहित आहे जितकं मागलं होतं त्याच्यापैकी त्याने जे दिलं नाही ते लावतात. तर 1, 2, 3 मागले होते त्याच्यापैकी त्याने हे दिलं नाही, हे 2 दिलं नाही, हे 2 दिलं म्हणजे दोन्ही जमा लागतील. त्याचा तर विषयच नाही, आता मागलाच नाही तुला, ते दोन्ही जमा येतील. म्हणजे इथं भाग जप्ती खात्याला आणि जे 2 दिलं नाही ते 2 खाली जमा. भाग वाटप खात्याला, त्याला आवंटन मी म्हणतात, भाग प्रथम हप्ता. ठीक आहे, तुम्हाला ते ध्यान देऊन बघा. नोंद झाली आधी सांगितली तीच आहे, भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, ही नोंद सिंपल. प्रवेशीचा जर कंपनीकडे आला नसेल तर प्रवेश उल्लेख करते म्हणून प्रवेश बी लावलं. हे झाल्यावर जे मागलं होतं जे दिलं नाही ते जमा असतात. तर कंपनीने 3 मागले होते तर हे 2 दिले म्हणून दोन्ही जमा लावून टाकली खाली. स्पष्टीकरण काय असतं याचं, कोणता व्यक्ती अशोक, स्पष्टीकरण अशोकचे 200 भाग जप्त केल्याबद्दल. आता याचे पैसे लावते एक. अशोकचे भाग किती जप्त केले, 200. मग एक बघा 200 भागावर अशोकनं प्रथम, हे तर संमतच नाही, मागलाच नाही, काही बी नाही विषय नाही. अशोकनं 200 भागावर प्रथम हप्ता 2.5 रुपयाचा दिला नाही. तर 200 गुणिले 2.5, 2.5 न गुणता येत नसेल 5 न गुणून अर्धा करा. तर 200 ला 5 न गुणल्यावर 1000, त्याचे अर्धे केल्यावर 500, 500 वगैरे. त्याच्यानंतर त्यानं वाटप शुल्क कंपनीकडे काय केलं नाही, भरला नाही, तर 5 रुपयाचा आहे. तर त्याच्या 200 भागावर 5 रुपयानं 5 10 1000. मी या 5 मध्ये वाढाव्यासहित खाली लावलं माहिती का, इथं वाढावा आहे म्हणून. जर वाढावा नसता तर वाढाव्याचे पैसे कमी करून लिहिलो असतो मी, हे डोक्यात ठेवा. एंट्रीत वाढावा आहे तर पैसा वाढाव्यासहित घ्यायचा. एंट्रीत वाढावा नाही तर 5 मध्ये ते 3 रुपये वाढवायचे काढून फक्त 2च घेतले असते, 2. ते लक्षात ठेवा. आता हे 2 झाले म्हणजे हे 2चे पैसे दिले. आता जप्तीला काय असतं, त्यांनी दिलेले पैसे, त्याने दिलाय काय, मग 3 रुपये फक्त अर्जाचे. त्याच्या 200 भागावर 3 रुपये दिल्यात, बेतरी 600 रुपये जप्तीला आले दिलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवेशीला कोणते पैसे जातात, किती रुपये प्रवेशी, 3 रुपये. त्याच्या 200 भागावर 3 रुपये प्रवेशीचे म्हणजे नावेला प्रवेशी 600 रुपये. आता बघा जेवढे पैसे जमात असतात तेवढेच कुठे पाहिजे नावेला. तर जमामध्ये 1 2 तिकाला किती येतं, 1000, हे 1600 5 2100 रुपये जमात आहेत, नावेला 2100 पाहिजे. 2100 पैकी 600 ऑडिट येऊन बसले, तिथं 1500 असते. ठीक आहे. ही झाली पहिली एंट्री जप्तीची. सोपी होती का अवघड होती, सोपी आहे. जेव्हा ध्यान देऊन पहिला व्हिडिओ बघितला त्याला फार इझी वाटलं. आता दुसरी म्हणजे काय, आता याचं कोणाचं संपलं, अशोकचं जप्त केले, जप्ती झाली, त्याच्या पुढे तसेच हे आता एकदा म्हणून घेऊ. अशोकचं संपले का. आता अशोकनं काय दिलं होतं काय नाही दिलं होतं ते समजलं आपल्याला. अशोकनं वाटप शुल्क प्रथम हप्ता भरला नव्हता. आता दुसरा आहे त्यानं काय दिलं नाही ते बघू. अंतिम हप्ता 2.5 होता.
आता हे कोण आहे बघू, आणि याला काय दिलं नाही ते कळते का बघा. त्याच्याकडे भाग किती, जसे अशोककडे किती होते 200. आता अशोकचं काम संपलंय. हे बघा, तसेच 100 भाग धारण करणारा भागधारक अतुल, हे अशोक होता, त्याच्याकडे 200 होते. त्या 200चं गणित आपण 200 भागाचा हिसाब करून केलं. ह्याच्याकडे 100 भाग आहे, त्याचं नाव आहे अतुल. हा त्याच्याकडे असलेल्या भागांवर प्रथम हप्ता आणि अंतिम हप्ता. आता इथं ध्यान देऊ नका, हा आवंटन राशी आणि प्रथम हप्ता हे दोन देण्या गेलं. म्हणजे याचा अर्थ हिने हे दोन दिलं नाही अशोकनं, पण जे अतुल आहे तो काय देत नाही म्हणून. अतुल प्रथम हप्ता आणि अंतिम हप्ता, म्हणजे याचा अर्थ हा आणि हा हे दोन हप्ता मागणी भरण्यास अपयशी ठरला. अपयशी ठरल्यामुळे म्हणजे याचा अर्थ हे दोन देणार नाही. अपयशी ठरल्यामुळे अंतिम हप्ता मागणीनंतर त्याच्याकडचे भाग काय केले, जप्त करण्यात आले. याचा अर्थ हे जो अतुल आहे हा आणि हे दोन देणार नाही, ते हे दोन देणार नाही, ह्याच्यानंतर त्याचे भाग जप्त झाले म्हणून. जसे अशोकचे प्रथम हप्त्यानंतर जप्त झाले, याचा अर्थ ह्या जप्त झाले म्हणजे मी याचा हिसाबच पकडा नव्हता. पण ह्याचं तसं नाही, याच्या कधी जप्त झाले, त्याचा अर्थ याच्या अंतिम हप्त्यानंतर जप्त झाले. म्हणजे अंतिम पुरा मागणं झाल्यावर कंपनीला इथपर्यंत सगळं मागले, हे सगळं मागलं त्याने हे आणि हे दोन दिलं नाही म्हणून, हे दोन देणार नाही. प्रथम व अंतिम हप्ता राशी भरण्यास तो कसा आहे, अपयशी आहे. आणि त्याचे भाग कधी झाले, अंतिम हप्त्यानंतर जप्त झाले. म्हणजे अंतिम पर्यंत सगळे मागले होते, पण हे दोन देण्यास तो काय, अपयशी आहे. आता तुम्ही मला सांगा, जर हे दोन देण्यास तो अपयशी असेल तर याचा अर्थ हे दोन त्यानं कंपनीकडे भरले की नाही, भरले. आणि जर हे दोन त्यानं कंपनीकडे भरले तर याचा अर्थ आवंटन शुल्क त्यानं कंपनीकडे भरला की नाही, भरला. वाटप शुल्क, वाटप शुल्क जर त्यानं कंपनीकडे भरला तर या वाटप शुल्कात प्रव्याजी होतं, तर त्यानं प्रव्याजी कंपनीकडे भरल्यावर झालं की नाही, झालं. मग कंपनीकडे जर प्रव्याजी आलाय तर कंपनी कोणाला सांगणार नाही, चुप राहील. कारण मी सांगितलं आल्यावर सांग कंपनी चुप राहते. साईडला एकदा लिहून घेऊते. अशोकचं झालंय अतुल, भाग किती 100, आणि ह्यानं प्रथम अंतिम हप्ता हे दोन देण्यास तो अपयशी आहे आणि त्याचे भाग अंतिम हप्त्यानंतर जप्त झाले. चला लागला मिळा आता मला. हे दोन देण्यास तो अपयशी आहे, त्याचा अर्थ हे दोन त्यानं दिला असेल. भाग जप्तीची नोंद काय, समभाग भांडवल खाते नावे. आता इथं प्रवेश येणार नाही, काय येणार नाही. आधी अशोकच्यात प्रवेशी बी त्यानं दिलं नव्हतं, इथपर्यंत दिलं नव्हतं, पण इथं हे दिलंय त्यानं, हे दोन दिले म्हणजे याचा अर्थ त्यानं वाटप शुल्क भरलाय. वाटप शुल्क भरलाय म्हणजेच कंपनीकडे प्रवेशी भेटलाय. मग भेटलाय तर कंपनी कोणाला सांगणार नाही, चुप राहील, प्रवेशी विषय बोलणारच नाही, फक्त या दोन विषयी बोलणार. आता हे दोन दिलं, ते दोन खाली, ते भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, भाग जप्ती खात्याला, आणि दोन दिलं नाही म्हणून भाग प्रथम हप्ता खात्याला, भाग दुय्यम हप्ता खात्याला. ओके, समजा मग भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, ह्याच्यात डिफरंट एकच आहे. इथं प्रवेश होता कारण कंपनीकडे भेटला नव्हता, इथं नाही कारण कंपनीकडे भेटलाय तर चुप राहील, कुठंच बोलणार नाही. भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, म्हणजे दोन हप्ते दिले ते दोन्ही हप्ते खाते जमा. लावा टोटल. आता याच्या 100 भागाचा हिसाब आहे, 100 भागावरच हिसाब करा. अंतिम हप्त्याचे 250 रुपये दिलाय, तर 100 गुणिले 2.5 म्हणजे 250. तर अंतिम हप्ता इथं दुय्यम लिहिला नाही, पण अंतिम लिहावं लागेल, तर अंतिम हप्ता इथं नाव. तुम्ही इथं फक्त भाग लिहायचा किंवा समभाग पुढे शब्द लावू शकता. 100 भागावर 250 रुपये म्हणजे 250. पुन्हा हे बी 2.5च आहे, तर 100 भागावर पुन्हा 2.5 रुपयाने हे बी 250. आता इथं तुम्हाला माहिती आहे दिलेली रक्कम असते जप्तीला. आता हे दोन दिले म्हणजे हे दिले. आता हे 3 आणि 5 8 दिले, पण मी सांगितलं जर प्रव्याजीच नसेल तर प्रव्याजी सोडून उल्लेख करावा लागते. त्याच्यात प्रवेश नाव आहे का नाही, इथं होतं म्हणून प्रवेशी सेट टोटल होतं. इथं प्रवेश नाव नाही, त्या 5 मध्ये प्रवेशाचे 3 बाजूला काढूनच 2च पकडावं लागतील. मग म्हणजे याचा अर्थ अर्जाचे 3 भागातले 2 असे टोटल 5च आले नाही. जो कंपनी उल्लेख करणारच नाही वाढावा आला घेऊन, तर 3 हे 2 5च रुपये इथे राहील. तर एका भागावर 5 रुपये, तर 100 भागावर अशोक अतुलच्या किती येतो 500. ओके, तुम्ही कसं लक्षात राहणार आहे बघा. अर्जाचे 3, वाटपाचे 5, टोटल मिळून 8, आणि 8 मध्ये 3 रुपये प्रवेशाच्या बाजूला काढूनच 5 रुपयानेच मिळून 100 भागावर 5 म्हणजे 500. 1 2 3 जमा आहेत त्यांचे बघा 500, हे 200, 250, 500, 1000 किती राहिलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी प्रवेशीचं नाव लिहिलं नाही, प्रवेशीचं नाव नाही, मग तुला टोटल मध्ये प्रवेशीचं कुठंच आकडा लिहिलं नाही. प्रवेशीचा आकडा कमी करूनच पैसे लिहिले.
याचं स्पष्टीकरण काय होईल? अतुलचे 100 भाग काय केल्याबद्दल जप्त, याचं अशोकचे 200 भाग जप्त केल्याबद्दल, याचे अतुलचे 100 भाग जप्त केल्याबद्दल. काय अडचण आहे कोणाला? भाग जप्ती परफेक्ट समजली असेल, समजायलाच पाहिजे. कितीही अवघड भाग जप्तीच गणित हातात येऊन बसा आता. हे नियम डोक्यात ठेवा. वाढावा आलाय का नाही आलाय, आणि काय मागलं होतं काय दिलं नाही, एवढं जर बघितलं तर कुठल्याच प्रकारचं भाग जप्तीमध्ये अडचण येणार नाही. गॅरंटी म्हणजे कुठेही जाऊन सांगू शकता काय कोणा सगळं शिकले म्हणायचं आम्हाला काय भाग जप्ती. समजलं? मग मला सांगा, हे सगळं व्यवस्थित समजलं, पुस्तकानुसार आपल्या गणिताने का समभाग मी लावू शकता आपण. कसलीही जप्ती येऊन जाता पुस्तक येऊन जप्तीच गणित दिसलं की बघायचं, करेक्ट येऊन जाईल. इथं आले का बघा उत्तर, पहिली एंट्री ही. याच्यात समभाग मी लावलो आणि भाग लावलो, काय समभाग लावी समजलं. भाग भांडवल खाते नावे 1,500. हे बघा, भाग भांडवल खाते नावे 1,500. प्रवेशी नावे 600, प्रवेश नावे 600. त्याच्यानंतर आवंटन म्हणजे वाटप प्रथम हप्ता 1,500. वाटप प्रथम हप्ता 1,500. आणि शेवटी जप्ती जमा 600. हे जप्तीवरील राहिली कारण खाली ठेवलेली, जमात राहू द्या फक्त डोक्यात 600. ते आपली जप्ती 600. ठीक आहे. कोणाचे किती भाग? तर अशोकचे 200 भाग. 200 भाग अशोकचे काय केल्याबद्दल जप्त, ते काय करण्यात दिल्यामुळे वाटप शुल्क प्रथम हप्ता, आवंटन शुल्क प्रथम हप्ता न भरल्यामुळे जप्त केल्याबद्दल. ही झाली पहिली. ही दुसरी, ही एंट्री. समभाग भांडवल खाते नावे 1,000 रुपये. समभाग भांडवल खाते 1,000. त्याच्यानंतर कोण आहे जमा? प्रथम हप्ता अंतिम हप्ता 250 आणि जप्ती 500 जमा ते. बघा, प्रथम हप्ता अंतिम हप्ता 250 जप्ती 500 टोटल. तर लक्षात ठेवा, गणित एकदम इझी होतं, याच्यामध्ये कसल्याही प्रकारची काही अडचण नव्हती.